खरं तर राजाभाऊंचा सत्कार या ठिकाणी राजाभाऊ पुण्यात आल्यानंतर त्यांचं असं कधीच होत नाही की मला फोन केल्याशिवाय, आणि मी कधी गावाकडे गेलो, मी सोलापूर जिल्ह्यातला आहे, माढा तालुक्यातलं, माझं गाव माढा तालुक्यात आहे। खरं तर या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आणि माझ्या मार्गदर्शिका उमाताई, आमचे विधानसभेतील माझे सहकारी, खरं तर लक्ष्मण भाऊंपासून लक्ष्मण भाऊ हे खऱ्या अर्थाने प्रत्येक काही माझ्यावर असे प्रसंग आले होते। मी आत्ता गाडीत येताना शंकर भाऊंना सांगितलं, काही गंभीर प्रसंग आला होता तेव्हा लक्ष्मण भाऊ मला भेटायला त्या ठिकाणी आले आणि ते सांगितलं की अरे मला एक फोन करायचा असे, आणि त्यांचाच आदर्श घेऊन पिंपरी चिंचवडचा विकासाचा जो मंत्र लक्ष्मण भाऊंनी दिला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे विधानसभेतील माझे सहकारी शंकर भाऊ जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय गरुड, पंचायत समितीचे सुरवसे साहेब सुनील जाधव, रोहित पाटील, आणि या कार्यक्रमाचे संयोजक दिनेश मोरे असतील किंवा माझे मित्र ॲडव्होकेट अतुल पाटील मला भेटायला आले आणि मला सांगितलं की भाऊ राजाभाऊंचा सत्कार आपण सोलापूर जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने घेतोय, तर काही लोकांना भेटायचं। मी म्हटलं नक्की भेटू। चंद्रकांत दादांची त्यांची भेट घालून दिली आणि मी त्यांना सांगितलं की मी कार्यक्रमाला नक्की येणार। खरं तर राजाभाऊ सारखा माणूस, ज्याला पायात काटा टोचला एखाद्या माणसाच्या ते त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, असं सर्वसामान्य माणसांच्या, दलित, शोषित, कष्टकरी समाजाच्या, शेतकरी समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला किंवा त्यांना मदत करणं, त्यांचं काम करणं, गेल्या अनेक वर्ष बार्शीचे नगरसेवक असताना, नगराध्यक्ष असताना, पुढे आमदार, खरं तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचा एक असा हे आहे की जो काम करतो, काम करणारा कार्यकर्ता आहे, अशाला पार्टी न्याय देते। विधानसभेत आपला थोड्या मताने पराभव झाला आणि आपल्याला साहेबांनी ठरवून येणाऱ्या काळात आपल्याला विधान परिषदेत पाठवलं, पुन्हा एकदा आमदार म्हणून सर्वसामान्य माणसाची, बार्शीकर असतील किंवा सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार केलं। आणि अशा राजाभाऊंचा या ठिकाणी सत्कार होतोय आणि या सत्काराला माझ्यासारखे सर्वसामान्य, जसं सोलापूर जिल्ह्यातलं आहे, आपण 1972च्या दुष्काळात आपल्याला जगण्यासाठी आपण आपलं स्वतःचं घरदार सोडून पुणे मुंबईत आलो आणि कष्टकरी समाज आहे आपला। खरं तर आपण या ठिकाणी येऊन कष्टाने आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं या भागात, आणि खऱ्या अर्थाने काम करत असताना समाजाची जाणीव ठेवून समाजाचं जो काम करणारा कार्यकर्ता आहे, आपल्या गावात विसरलो नाही, हे करत असताना राजाभाऊंसारखा आमदाराचा, लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार करतो। खरं तर आपल्याला आपली गावची आठवण येते, जाणीव आहे, आणि आपला काम करणारा नेता विधान परिषदेत गेला, त्याच्यामुळं आपण ही जाणीव ठेवून आपण सोलापूर जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं खरं तर राजाभाऊंना मानपत्र आणि सत्कार केला, त्याबद्दल आपलं मनापासून आपलं सर्वांना धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी फार न बोलता राजाभाऊंचं पुन्हा एकदा राजाभाऊंना शुभेच्छा देतो। जसा आमदार म्हणून सत्कार केला, तर पुढच्या काळात पुन्हा असा एक मोठा कार्यक्रम आपल्याला करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी संधी देतील, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।